आणि मग माझ्या मनामध्ये मी म्हटलं का चला बा राऊत सरांना एक शब्द विचारावं. त्यांनी पण होकार दिला. असे ते बँक मॅनेजर राऊत सर या मंचावरील उपस्थित डोंगरे सावकारांच्या आल्लापल्लीचे तावाडे सर, आपले रत्नम सर, नेहमी ज्यांचे आमच्या ग्रुपवरती सुविचार येतात असे ते रत्नम सर आणि प्रापर या छल्लेवाड्याचे, आपल्या जिमलगठ्ठ्याचे नेत्राम सर आणि आमचे बसारकर सर, ज्यांनी बघा सहजच मी इथे अमोल म्हणजे दुर्योधन सरांना सांगितलं का बघ बा आपण इथे मूर्ती स्थापन करायची का. मग त्यांनी तिथपर्यंत ही गोष्ट नेली. मी जेव्हा जेव्हा फोन करायची ना तेव्हा तेव्हा यांनी बिझी असलेले आमचे बसारकर सर आणि उपस्थित आमच्या या सर्व बौद्ध उपासिका आणि बौद्ध उपासक यांना मी पुनश्च शाब्दिक स्वागत करते. आणि मी जास्त वेळ घेणार नाही कारण बरेचशांनी बरीच काही माहिती दिलेली आहे. जरी इथे बसलेले तुम्ही 5, 50, 100 जे लोक आहेत तेच खरे चिकाटीचे आहे. बाबासाहेब का म्हटले होते, जर का माझ्या मताचे 4 लोक असते तलवारीच्या तयाचे नारेच टोक असते. आणि हे इथं बसलेले मी तुम्हाला खरे चिकाटीचे, जिद्दीचे, विश्वासूचे, आंबेडकरी चळवळ चालवणारे खरे आणि खरे हे जे बसलेले अनुयायी समजतो. बरेचसे लोक स्वार्थापोटी येतात आणि घरी जातात, पण इथे तुम्ही चिकाटीने बसलेले आहेत म्हणजे तुम्हाला धम्म घेऊन जायचं आहे आणि त्यामुळे तुम्ही इथे बसलेले आहेत. मी भगिनींसाठी एक महत्वाचं विनंती करते आहे. पहिली जन्म देतो आपण बाळाला, पहिली आई पण असतो आणि पहिला त्या मुलाचा गुरु पण असतो. आणि म्हणूनच ज्या गोष्टी महिला सुसंस्कृत असेल, विचारिक असेल, पैशाला बचाव करणारी असेल ते घर नक्कीच आणि नक्कीच पुढे जाते. त्याच प्रकारे हे आपलं विहार जे आहे हे एक आपली सरांनी सांगितल्यासारखी 5वी शाळा आहे आणि आपल्या मुलांना धम्म शिकवायचा असेल भगिनींनो तर मी एक छोटीशी तुमच्याकडे पुस्तिका दिलेली आहे आणि त्याच्यामधलं तुम्ही फक्त आणि फक्त पंचशील त्रिशरण जरी त्यांना समजून सांगितलं, मराठी सुद्धा त्याचं आहे रूपांतर म्हणजे भाषांतर केलेलं आहे, ते तुम्ही समजून सांगले तर नक्कीच बालपणामध्ये जे रोवाल, जे रुजवाल, जे पेराल तेच उगवते. आणि म्हणून हा विहार बंद पडता कामा नये. कोणत्याही कामासाठी पूर्णच्या पूर्णच गावी येत नाही. आता तुम्ही एवढ्याच महिला आहेत का? नाही, पण बसून राहणाऱ्या महिला आहेत, त्याच खऱ्या महिला आहेत. मग विहाराचं जर धुरा चालवायची एक तारीख, एक वेळ ठरवायची, असा लाक लावून ठेवायचं नाही. दर 7 वाजता तुम्हाला येणं नसलं होत, त्याच्या आधीचा वेळ ठरवा, त्याच्या नंतरचा वेळ ठरवा. कोण्या दिवशी 15 येतील, कोण्या दिवशी 10 येतील, कोण्या दिवशी 7 येतील, 5 येतील, 2 येतील, पण मात्र विहार बंद ठेवू नका. तथागत भगवान बुद्धांचे जर विचार पेरायचे असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात धडाक्याने होत नाही. आधी खास खड्डे त्रास सहन करावं लागते, तेव्हाच आपल्या कामाची स्तुती होते. सावित्रीबाई फुलेचं असंच झालं आणि त्यांनी त्रास सहन केले म्हणून आज आम्ही शिकलो, माणसाच्या बरोबरीने बसायला लागलो. जरी आमची सावित्री माता इथे नसेल तरीही मात्र आम्ही त्यांच्या रूपाने आहोत. परंतु भगिनींनो दुसरीकडे बघितलं तर मला थोडं खेद पण वाटतो. सावित्री मातेने सांगितलेलं होतं माझी आरती विरती काही करू नका, परंतु मुलींना शिकवा. आजची परिस्थिती जर बघितली मी अतिदुर्गम भाग देचलीपेटा, लोहा, कल्लेड, करजेड, तिकडे कल्लेड अशा अतिदुर्गम भागामध्ये गेली. त्या गावामध्ये रिक्त अंगणवाडी जागा भरण्याकरिता अंगणवाडी सेविकांच्या मुली भेटत नव्हत्या. मला दुःख वाटत होतं, मुलींना शिकू देत नव्हते. आता शिकवत आहेत, भाग वेगळा, छल्लेवाडा आजूबाजूने आहे, तरी पण हेच पोझिशन तिथे आहे. आणि म्हणून तुम्ही मुलींना सुद्धा शाळा शिकवा. हे जे त्याला काय म्हणताय, दिवाळीपासून जे नसले प्रोग्राम आपल्या खेड्यापाड्यामध्ये मी बघत आली, ते तोरण लावलेले आणि मला वाटते दांडिया हा प्रकार गुजरातचा होता.
या महाराष्ट्रामध्ये खूपच गाजू लागला. त्या पिरियडमध्ये तुम्ही 9 दिवस उपवास धरण्यापेक्षा जर आम्ही सावित्रीबाई फुलेच्या जीवनावर 2 शब्द बोला म्हटले ना हिंमत होणार नाही. पण 9 दिवस 9 रंगाच्या साड्या लावायच्या. 9 दिवस जर 9 ज्या आपल्या महाभगिनी होऊन गेले यांचे पुस्तक वाचले का नाही, त्यांचे पूर्ण नाव सुद्धा माहिती नाही. आपल्याला गटाट्यामध्ये टाकत आहेत, परंतु मी इथे शिकलेल्या सर्व पुरुष बांधवांना आणि मुलींना महिलांना सांगतो आहे का आपला जास्त वेळ खर्च तिकडे करू नये. धम्माविषयी बरेचशाने सांगितलेला आहे. मी आता जस्ट गेल्या महिन्यात